हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. राजश्री भगत सुपर मॉममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आज राजमा करणार आहे आणि मी त्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे. राजमा हे सुद्धा एक प्रोटीनचं अगदी शाकाहारी उत्कृष्ट स्रोत आहे आणि ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आज मी काय करणार आहे बघा, राजमा. हा आहे लाल राजमा आणि हा आहे मिक्स राजमा. हे दोन्ही जिथे उगते कुठं उगते माहिती आहे हे तुम्हाला? काश्मीरच्या खोऱ्यात, काश्मीरमध्ये. तर तिथून आणलेला आहे, आम्ही तिथं गेलो होतो तेव्हा. तर हा राजमा मी आता या कुकरमध्ये घालणार आहे आणि स्वच्छ धुवून अगदी जास्ती पाणी, त्याच्यात चौबल पाचबल पाणी आहे, जितका राजमा आहे त्याचं 5 पट पाणी घालून कुकरला 1 तास मी ठेवणार आहे. त्याला शिट्टी आली की बारीक स्लो करायचं, सिम करायचं आणि 1 तास बरोबर ठेवून त्याला शिट्टी काढायची. आता इथे बघा, हे 1 चमचा तूप घेऊन मी मगाशी तुम्हाला राजमा जो दाखवला आहे, राजम्याच्या कुकरमध्ये मी हे घालणार आहे. बघा, 1 चमचा तूप ह्याच्यात घातलं आणि ह्याला मी बंद करते आणि गॅस ऑन केलेला आहे मी. आणि हे आता मी काय करणार आहे, 1 तास शिजवणार आहे. आणि इथं पण मी काय नाश्त्याला काय केले बघा, 1 चपाती मोठी केले, त्याच्यावर गूळ घातलाय तो पावडरचा आणि 1 चमचा तूप घेतले. आता राजमा आपला उकडलेला आहे आणि मी इथं फोडणीसाठी बघा तेल गरम केले, मस्टर्ड ऑइल. आणि त्याच्यात मी सुरुवातीला काय घालणार आहे फोडणीला, हे बघा, ही तेजपत्ता आणि इथं आहे काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, ही मसाल्याची लवंग आहे आणि हे आहे ते दगडफूल काय म्हणतात ते 2 पाकळ्या घालते. आणि त्याच्यात थोडं जिरं. आणि इथे बघा मी कांदा चिरून घेतले 2 मध्यम आकाराचे. हे आलं, लसूण आणि 2 ओली मिरचीची थोडीशी पेस्ट केले. पेस्ट म्हणजे अगदी हे नाही, फाईन पेस्ट नाही आहे ती. आणि ही 2 टोमॅटोची प्युरी आहे आणि ही कोथिंबीर चिरून घेतली. आता इथं जिरं तडतडलंय. आता हा कांदा ह्याच्यात घालते. आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आपला राजमा कसा झालेला आहे, बॉईल छान असं, एकदम असं स्मॅश केलं नाही बघा, पीठच होते त्याचं. इथं बघा आपला कांदा छान भाजून झालाय, लाल होत चाललाय. आता इथंच आपल्याला काय करायचं आहे, हे जे टोमॅटोची प्युरी आहे ते ह्याच्यात घालायचं. आणि ही प्युरी आपण त्याला तेल सुटेपर्यंत आता ही परतावी लागणार आपल्याला, नाहीतर त्याचा असा कच्चा वास येतो टोमॅटोचा. कांदा तर आपला चांगला शिजलेला आहे. आता टोमॅटोला पण आपल्याला तेवढं शिजवायचं आहे. तर मी इथं आता हे जो राजमा आहे ना, तो ह्या स्मॅशरने स्मॅश करून घेते थोडासा. म्हणजे कसं त्याचा जो रस असतो तो सगळा असा मिळून येतो. असाही तो शिजलाय, भरपूर मिळून येणार आहे.
इथे बघा बऱ्यापैकी तेल सुटले ह्याला. आणि आता मी ह्याच्यात काय विसरलेले, हे जे मी आलं लसूण आणि मिरची घातलेली ना, ते आता ह्या तेलात थोडंसं परतवते. ते विसरलेली घालायला, तर ते ह्याच्यात भाजूनच येईल. कारण हे कांदा टोमॅटो जे आहे चांगलं शिजलेलं आहे तेलात, त्याच्यामुळे त्याच्यात ते भाजूनच येणार आहे. म्हणजे त्याचा सुद्धा वास जो आहे तो निघून जाईल. कच्चा वास जो असतो आलं आणि लसूणचा, तो निघून जाईल. आणि इथंच मी काय करते, ही हळद, मिरची आणि हा घरगुती गरम मसाला, हे तिन्ही पण ह्याच्यात ॲड करते. म्हणजे ते पण कांदा आणि टोमॅटो बरोबर चांगलं परतवलं जाईल. आणि इथं हे मीठ सुद्धा आताच ॲड करते बघा. हे आता हे कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजल्यामुळे काय झाले, गरम झाले ना, त्याच्यामध्ये ते मसाले आणि आलं लसूणचा तर वास निघूनच गेला असेल. आता मी हे जे राजमा आहेत उकडलेले, काश्मीरी राजमा, ते ह्याच्यात घातले. इतका छान याचा सुवास सुटलाय ना, सुगंध राजम्याचा. शाकाहारी लोकांसाठी तर हे वरदानच आहे. आता तुम्ही ह्याला गेला वैष्णोदेवीला, तर ती लोक वैष्णव भक्त सगळे कांदा लसूण पण खात नाही. पण नॉनव्हेज तर खूप दूरचीच गोष्ट. पण त्यांच्यासाठी हे राजमा हे उत्कृष्ट स्रोत आहे की प्रोटीनचं. आणि हे तिथं कायम राजमा भात म्हणजे पाहिजेच त्यांना. राजमा भात हे स्पेशल डिश. वैष्णोदेवीला तुम्ही गेला तर राजमा तर सगळीकडे मिळणारच तुम्हाला. जसं आपण चिकन मटनला हे करतो हावरेपणा, तसं ती लोक, त्यामुळे त्यांना एनर्जी पण भरपूर. आणि लोक बघा ती किती गोरीपान आणि सुंदर दिसतात. तर ह्याला आता चांगली एक उकळ काढायची आहे. उकळी काढल्यानंतर शेवटी आहे आपलं कोथिंबीरीने गार्निश. चला आता उघडून बघूया हे झाले का. झालंय. ही स्टीलची कढई आहे ना, याचं तेल लवकर असं साईडला जाऊन लागतंय. तेल सुटत आहे थोडं थोडं, पण ह्याच्यातून तेवढं दिसत नाही बघा, साईडला लागलेलं आहे तेल. आता आपल्याला इथं काय करायचं, गॅस बंद करू. ही कोथिंबीर आहे ना, ही गार्निशला घालायची वरती. तर आपली ही स्वादिष्ट राजमा तयार. हे बघा थिकनेस बघा ह्याचा. चपाती भात जास्तीत जास्त ती लोक म्हणतात की राजमा आणि भातच खावा, आणि छोले आहे ते तेवढीच चपाती किंवा भाकरी ह्याच्यावर खायचं असं ते म्हणतात. म्हणजे ते प्रोटीन जे आहे ते जास्ती त्याचं आपल्या शरीराला फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. भाताबरोबर अगदी हे राजमा आणि भात असला ना, आणि काहीच लागत नाही जेवायला. म्हणजे एक सॅलेड असलं तर बस, सॅलेड आणि दही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. वॉचिंग माय व्हिडिओ. टेक केअर.